अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नागरिक क्षेत्र समावेशित करण्यासाठी केंद्र स्तरावरून अहवाल मागवला होता। मात्र आता भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यास महापालिका प्रशासनानंच असमर्थता दर्शवली आहे। भिंगार आणि अहिल्यानगर शहर संलग्न नाही, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या भिंगारचा महापालिकेत समावेश करणं योग्य ठरणार नाही असा दावा मनपा प्रशासनानं केलाय। तर भिंगार परिसर भौगोलिकदृष्ट्या नागरदेवळेशी संलग्न असल्याचा दावा मनपा प्रशासनानं केलाय। मनपानं केलेल्या या दाव्यामुळे भिंगारच्या नागरिकांचे अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत समाविष्ट होण्याचं स्वप्न भंगलंय। आता महापालिकेच्या या निर्णयावर अंतिम निर्णय राज्यस्तरावर होणार आहे। देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्ड लगतच्या महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत केंद्र स्तरावरून हालचाली सुरू आहे। तसा पत्रव्यवहार यापूर्वी झाला असून क्षेत्रफळ, लोकसंख्या, मूलभूत सुविधांची परिस्थिती याचा अहवाल शासनानं मागवला होता। महापालिकेत भिंगारमधील सुमारे 131 एकर नागरी क्षेत्र वर्ग करण्यासाठी महापालिकेची मंजुरी अपेक्षित असल्याने फेब्रुवारी 2024 मध्ये महासभेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता। मात्र त्यावर निर्णय झाला नव्हता। तत्कालीन प्रशासकांनी प्रस्ताव सविस्तर माहितीसह फेर सादर करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार 31 डिसेंबर रोजी नगर रचना विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला, पण आयुक्त यशवंत डांगे यांनी यावर निर्णय राखून ठेवला होता। आयुक्त डांगे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यानंतर भिंगार शहर अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करणं योग्य असणार नाही। भिंगार शहर हे भौगोलिकदृष्ट्या अहिल्यानगर शहराशी संलग्न नाही। भिंगारची भौगोलिक संलग्नता नागरदेवळे गावाशी आहे, त्यामुळे भिंगार महापालिकेत समाविष्ट करणे योग्य नाही असा निर्णय मनपा प्रशासनानं सध्या घेतलाय। भिंगारमधील नागरी क्षेत्र महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यास कॅन्टोन्मेंटच्या आस्थापनेवरील कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वेतनाचा भार, भिंगारमध्ये सेवा सुविधांवर होणारा खर्च परवडणारा नाही। त्यामुळे भिंगारच्या मनपातील समावेशास नकार दिला जात असल्याचं बोललं जातंय। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24।